कालच या सर्व गोष्टीच्या बाबतीतली गेल्या 2 दिवस आम्ही चर्चा घडवण्याचं काम केलं होतं आणि आमचा आग्रह होता की बा या बाबतीतला जो निर्णय जो असेल त्यांच्या उपस्थितीमध्ये न होता तालिका अध्यक्षांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायला पाहिजे होतं. काल पण आपण पाहिलं असेल की उपसभापतींनी पण आणि विशेषतः संसदीय कार्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण भूमिका घेतल्यानंतर या मुद्द्याच्यावरती तालिका अध्यक्षांच्या समोर ही चर्चा घडवण्याचं काम केलं. आम्ही आमचा जे मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत. अर्थात ते मुद्दा मांडत असताना सरकारच्या वतीने पण उपमुख्यमंत्र्यांनी पण त्यांची बाजू मांडण्याचं काम केलेलं आहे. आता हा सर्वश्री निर्णय हा तालिका अध्यक्ष आणि विशेषतः विधान परिषदच्या सचिवालयांकडे आणि काल आम्ही जे गव्हर्नरकडे गेलो होतो आम्ही ती वाट बघतोय. आज काय त्याच्यात ती समितीचा निर्णय होईल. आम्हाला अशी अपेक्षा होती की काल संध्याकाळपर्यंत तालिका अध्यक्षांनी तो निर्णय जाहीर करायला पाहिजे होता. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पण आता असं दिसते की आज ते निर्णय जाहीर करतील. आजही आम्ही ठाम राहणार आहोत की ह्याच्यातल्या निर्णयाचं काय झालं आणि जर उद्या वेळ आली किंवा सचिवालयाने जर योग्य रीतीने निर्णय घेतला नाही किंवा काय केलं नाही तर मग राज्यपालांच्याकडे आम्ही बघू. तेही जर झालं नाही तर वेगवेगळ्या आमच्याकडे काही ज्या गोष्टी ज्या उपलब्ध आहेत ते घेऊन पुढे ती कारवाई आम्ही करू. परंतु एक गोष्ट नक्की आहे की या निमित्ताने का होईना हे घटनात्मक पदाच्या असलेल्या लोकांनी पण ज्यावेळी अशी कृती केली किंवा काय असं जर झालं तर संपूर्ण देशामध्ये जे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या राज्यामध्ये होतोय ते लोकांच्याही समोर नजरेत आणावं हाही जो उद्देश आमचा होता तो मला वाटतं या गेल्या 2 दिवसामध्ये निश्चितपणे सफल झालेला आहे. सर, महाराष्ट्रात महिला अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे आणि राज्य हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सगळ्या संदर्भात कसं पाहता सभागृहात आज या सगळ्या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे? नक्कीच आहे. काल पण आम्ही ती चर्चा एका सावित्रीबाई फुले असलेल्या ज्या वसतिगृहाच्या बाबतीत केली. दुर्दैव असं आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये जर आमच्या महिला भगिनी आणि विशेषतः मुली जर सुरक्षित नसतील तर या शासनाकडनं काय अपेक्षा करावी. इस्त्रीवाल्याला चौकीदार करण्याचं काम केलेलं आहे सरकारने आणि काल मी त्यांना हेच सांगितलं की सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता संबंधित अधिकाऱ्यांवरती, पण ते झालेलं नाही आहे आणि निवळ झालं नाही. तर या एका घटनेवरूनच आपल्याला दिसते की कशा प्रकारे मनस्थिती आणि मानसिकता शासनाची आहे. अनेक प्रकार आपल्या समोर आलेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थामध्ये अंतिम आठवड्याची ज्यावेळी चर्चा होणार आहेत त्यावेळी विधान परिषदमध्ये विरोधी पक्ष या नात्याने आम्ही तो प्रश्न मांडणार आहोत, पोटतिडकीने मांडणार आहोत. तुम्हालाही बघायला मिळालं असेल की महिलांचा ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी निवळ फक्त विरोधी पक्षाच्या लोकांकडनंच बोलणं जाण्याचं काम झालं. मग आम्ही थोडं जरा हातवरती केल्यावरती काही महिला बोलल्या, पण दुर्दैवी अशी आहे की जे आमच्या बरोबर होते त्यावेळी महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत बोलत होते. आत्ता मात्र महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत का बोललं या शासनाकडनं होत दिलं जात नाही हाही प्रश्न आहे. आणि दुर्दैव असं आहे की जे गतिवान आणि वेगवान शासन सांगण्याचं काम जे होतं आहे देशामध्ये आज त्यांचं शासन आहे, राज्यामध्ये आज त्यांचं शासन आहे, हा शासन आहे ते कुशासन आहे असा प्रश्न महिलांवर्गावरती पडलेला आहे. आणि विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे आमच्या महिला भगिनी बिंदासपणे रात्री फिरू शकले असतात किंवा होऊ शकल्या असतात, आज या राज्यामध्ये तशी परिस्थिती दुर्दैवाने राहिलेली नाही आहे. अनेक महिला आणि मुली बेपत्ता झालेले तेही देखील कुठे होत नाही. दुर्दैवाने म्हणावं लागेल की इकडे जे महिला बाल कल्याणचे जे अगोदरचे मंत्री होते ते तर जात शोधायला गेले. महिलांच्या ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या बाबतीतल्या त्यांना काय शब्दांनी वापरून त्यांना उच्चारायचा याची चर्चा होते. पण ती महिला जी सबळ व्हायला पाहिजे, ती महिला जी सुरक्षित व्हायला पाहिजे त्यासाठी दुर्दैवाने कुठचीही ठोस पावलं कुठच्याही रीतीने उपाययोजना आज तरी दुर्दैवाने दिसत नाही. आणि म्हणून या विधान परिषदमध्ये पण देखील सभागृहामध्ये पण या महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीतला प्रश्न आम्ही अंतिम आठवड्यामध्ये आणि लक्षवेधीच्या माध्यमातून देखील मांडण्याचं काम करू. सचिनजी, कालपासून आहे तो रायगड पनवेल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अनेक गावांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे, तिकडे मदतकार्य पोहोचलेलं नाहीये. सर, त्यालाच एक जोडून प्रश्न आहे की सावित्री नदीच्या गाळ उपसावरतून सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होतात, त्याच्यावरतून धोरण आखण्या करण्यात यावं अशी मागणी ज्यावेळेस तुम्ही महाविकास आघाडीमध्ये
प्रतिनिधी करत होते. आता मात्र तीच परिस्थिती बदलली. मी स्वतः त्या रायगड जिल्ह्याचा एका काळामध्ये पालकमंत्री राहिलो आहे आणि ज्यावेळी पूर परिस्थिती आली तर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टिवेट व्हायला पाहिजे, पण ही पूर परिस्थिती पुढे येऊ नये म्हणून आपण मुंबई शहराच्या लागत डोपलर रेडार आपण आणण्याचं काम केलं होतं की जो दर्शवणार का किती पाऊस आहेत 26 जुलैनंतर. तो डोपलर रेडार कुठे कोणाच्या रेडारमध्ये गेलेलं हेच माहीत नाही आहे. मुंबई आणि कोकण याच्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता. ड्रेजिंगसाठी आपण केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं निधी देण्याचं काम केलं होतं आणि विशेषतः तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे सावित्री नदीमध्ये निवळ फक्त पूर परिस्थिती नाही तर मगरांचा पण खूप मोठ्या प्रमाणावरती शहरी भागामध्ये येण्याची भीती आहे आणि त्यातून पुढच्या काळामध्ये देखील हाल होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमी बघितल्यानंतर दुर्दैवाने म्हणावं लागेल की आज पालकमंत्री तिकडे कुठे आहेत, पालकमंत्री कोणाचे आहेत, तिकडे तर रस्सी खेच चाललेली आहे. एक जण म्हणतो मी सूट शिवून बसलोय, एक जण बोलतो मी कोट घातलेला, एक म्हणतो मला पालकमंत्री मत मिळेल. दुर्दैवाने म्हणावं लागेल ती मंडळी आज फील्डवर दिसत नाही आहे आणि आज तिकडची अवस्था अशी झालेली आहे की कोणीही देखील त्यांना मदत कार्यासाठी येत नाही आहे. आणि म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या बाबतीत तातडीने राज्य सरकारने टीम पाठवली पाहिजे, त्या लोकांना आश्वासित केलं पाहिजे. पूर परिस्थिती जर झाली तर त्याच्यानंतरची काय तयारी आहे ही पण तयारी त्यांनी आता काय ते दाखवलं पाहिजे आणि म्हणून विधान परिषदमध्ये मी स्वतः स्थगन या बाबतीतला मांडण्याचं काम करणार आहे. सचिनजी, पनवेलच्या आपलं टाटा रुग्णालय कुलाबामधला डॉप्लर आहे तो गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे आता हवामानाचा अंदाज जो आहे तो तज्ज्ञ व्यक्तींच्या द्वारे कळवण्यात येतो. आता यंत्र बंद झालेलं आहे आणि त्यातच पूर परिस्थिती जी आहे कोकणात निर्माण होते. राज्यात 3 डॉप्लर आहेत, मुंबईतलं डॉप्लर बंद आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जिल्हा नियोजनाच्या समितीमध्ये हा प्रश्न मी गेल्या 15 दिवस अगोदर मांडण्याचं काम केलं होतं. कुठे आहे डॉप्लर रेडर, कोणाकडे लपवलेले आहेत, कोणाच्या मंत्र्यांच्या बंगल्यात ठेवलं आहेत का, फक्त त्यांच्या घरापुरता मर्यादित हवामानचा अंदाज यायला. निवळ 2 वर्ष बंद झालेलं नाही आहे. हे गेल्या 1.5-2 वर्षापासून आज ही परिस्थिती जी झालेली होती ती त्यावेळी शासनाने निधी दिली होती, पण गेल्या 4-5 महिन्यामध्ये कुठच्याही प्रकारे हवामानचे अंदाज दुर्दैवाने चुकलेला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून कधी मुंबईमध्ये 5 दिवस पाऊस होईल असं म्हटलं जातं आणि 5 दिवस पाऊसच दिसत नाही. त्याचा काय पाऊस येणार आहेत, काय त्याची ग्रॅव्हिटी राहणार आहे, काय वेलोसिटी राहणार आहेत, या कुठच्याही गोष्टी होत नाही आहे आणि शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. पण शासन तिकडे निधी काढण्यासाठी आणि निधी वाटण्यासाठीच बसलेले आहेत. ही दुरवस्था आहे आणि म्हणून हाही प्रश्न आम्ही विधान परिषदमध्ये मांडण्याचं काम करतो. सचिनजी, तुम्ही प्रतिनिधित्व केलेल्या भोईवाड्यातल्या टाटा रुग्णालयामध्ये आज 11 जणांना अरेस्ट केलेले आहे. त्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या लोकांकडून जे इंजेक्शन असतील या टेस्ट असतील त्या बाहेर करायला देतात आणि त्यांचे हप्ते आहेत त्या रुग्णालयातल्या कर्मचारी घेतानाचं उघड झालं आणि त्यामध्ये 11 जणांना अरेस्ट केलेले आहे. टाटासारखी एक संस्था ही देशामध्ये आणि जगामध्ये पण नामचीन आहे, पण हल्लीच्या काळामध्ये एवढं प्रायव्हेटायझेशन तिकडे चाललेलं आहे आणि एवढ्या मोनोपोलीज निर्माण झालेले आहेत, त्यामुळे असलेल्या तिकडचा प्रशासनाचा कुठेतरी दुर्लक्ष होतोय का हा प्रश्न देखील निर्माण होतोय. आणि म्हणून अशा घटना हे सरासरी घटना आहेत. इतर एक घटना आहे जी लोकांच्या समोर आलेली आहे, पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ॲडमिशनपासून तर तिकडे बेड मिळवण्यापासून पण देखील अनेक गोष्टी होत आहेत आणि ते आज दुर्दैवाने टाळलेले जात नाही आहे. टाटाला जमीन जी दिलेली आहे हाफकिन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तिकडे भविष्य काळामध्ये रिसर्च सेंटर व्हायला पाहिजे होतं. आज रिसर्च सेंटर न करता तिकडे नंतर तो निर्णय बदली करून नर्सेसचा तिकडे असलेले हॉस्टेल तयार केले जाईल. आणि आज माझी माहिती अशी आहे की ते हॉस्टेलच नाही आहे तर काही फक्त असलेल्या तिकडच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे चांगल्या रीतीने फ्लॅट्स बनवण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थच असा आहे की टाटाची मूलभूत जी रचना, टाटाची मुंबई शहरामधली जी क्रेडिबिलिटी जी आजही आहे, पण काही प्रशासकीय यंत्रणाच्या माध्यमातून ती ढासळत चाललेली आहे आणि त्याही बाबतीतली लक्षवेधी ही पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही लावण्याचं काम करणार आहोत. पहले बात तो हमको ये खुशी है कि सभी पार्टी के दल आज एक साथ आए और कल उद्धव जी ने जैसे कहा कि हमारी विचारधारा अलग अलग होगी, लेकिन देश की संविधान को बचाने की जो विचार है उसके लिए हम सब साथ में हैं और बहुत ही अच्छा आयोजन
कल हुआ था, इसीलिए उद्धव जी ने भी विनंती की, आग्रह दिया कि दूसरी बैठक हुई और तीसरी बैठक ये मुंबई और महाराष्ट्र में हो, ताकि पूरे देश में इसकी चर्चा हो और साथ ही साथ में सभी समाज के लोग, सभी दलों के लोग एक साथ आते हुए एकजुट दिखे और सही मानने से जो इंडिया और भारत की जो रचना जो सभी विपक्ष के दलों ने मिलकर की है वो आगे चलकर कामयाब होगी। कुछ लोग कहने के लिए कह रहे कि 27 पार्टी वर्सेस एक पार्टी, पर कल आपने देखा कि एनडीए को भी, भारतीय जनता पार्टी को भी एनडीए की मीटिंग बुलानी पड़ी। पहले बार इतने सालों में एनडीए ने कभी बात नहीं, और आपने तो देखा होगा कि देश के पंतप्रधान एनडीए के दलों को मुझे लगता है 4 सालों के बाद पहले बार मिले होंगे इतने करीब से, और मिलने का काम हुआ। इसका मतलब ही ऐसा है कि एनडीए में 38 पार्टियां हैं, तो ये लड़ाई 38 पार्टियां वर्सेस 27 पार्टियां, और जो देश का माहौल और विशेष तौर के पर राज्य का माहौल जो बदलते जा रहा है, जिस तरह से कूटनीति कर सरकार को ताबे में लिया जा रहा है, उसके तहत आगे की चुनाव उनको एक बहुत बड़ी चुनौती है, ये समझ के ही एनडीए का गठन और एनडीए की बैठकें लगाई जा रही है। याला जोडून प्रश्न आहे की काल परिषदेमध्ये सुधीर भाऊ म्हणाले की सचिन भाऊ काही दिवसांमध्ये भाजपमध्ये मला वाटते कालच मी त्याच्यातला उत्तर दिला आणि मी कालच सांगण्याचं काम केलं की बाबा त्यांच्या माझ्यावरचा जो जुना प्रेम आहे व तोच प्रेम त्यांनी त्यांच्या पक्षातल्या खासदार हंसराज अहिरांवरती पण ठेवावं। म्हणजे एक अहिर जरी त्यांच्याकडे जे येणार नाही आहेत, किमान आहे त्या अहिरांना तरी देखील त्यांनी पुढे मदत करावी, तरी देखील विषय सुटेल। सॉरी, तुम्ही ऐसा कोई चुनाव आसान नहीं होती है। पब्लिक परसेप्शन जब तक बदलेगा नहीं तब तक कोई भी चुनाव को सामने जाते हुए, आज पब्लिक परसेप्शन बदल रहा है। आज विकास की बात जो कर रहे थे, किस तरह से विकास में हम कमतरता हो रही है, हमने उनके पार्टी के लोग बोल रहे हैं। और साथ ही साथ में देश में सांप्रदायिक जो माहौल जो होना चाहिए, जो हो रहा है, उसके तहत जो समाजों में कटुता निर्माण हो रही है, उसमें बहुत बड़े जो जानकार है, जिन्होंने मोदी जी के नेतृत्व में ये सरकार को लाकर देने का काम किया जाति धर्म के आगे जाकर, वो भी आज सोच रहे कि ये क्या चल रहा है। जिस तरह से मणिपुर, जिस तरह से कश्मीर जल रहा है, जिस तरह से अन्य राज्यों में परिस्थिति हो रही है, दंगे बढ़ रही है, ये माहौल कोई अपने देश के 21वें शतक में जाने के लिए नहीं है। इसलिए चुनौती हम नहीं समझते कि चुनौती बहुत ही आसान है, लेकिन हम नामुमकिन भी नहीं है। ये हर चुनाव जो बाय इलेक्शंस हो रहे हैं उसमें हमको देखने को मिल रहा है। नाही, मी असं कालच सांगितलं की सुधीर भाऊंचे आम्ही 15 वर्षामध्ये मी आमदार असताना श्राप पण ऐकले, आशीर्वाद पण ऐकले। हा एक प्रश्नाला आकर्षित करण्याचा एक भाग असतो, आणि काल पण त्यांनी केले। आणि कालच मी सांगितलं की जर इकडची लोक आली तर आज त्यांचे 105 आमदार कुठे बसणार आहेत, विधानसभेच्या बाहेर खुर्च्या लावाव्या लागतील त्या लोकांना, तर त्यांचा पहिला विचार त्यांनी करावा। और आपने जिस तरह से कहा कि इसके पहले भी मैंने कहा कि टाटा इंस्टीट्यूट एक बहुत ही अहम इंस्टीट्यूट है। एम के धरती पर हम उसको मुंबई और राज्य में देख रहे हैं। उनका रिसर्च सेंटर भी पनवेल के यहाँ पे लाने का काम किया गया। लेकिन दुर्दैव की बात है कि इतनी प्राइवेटाइजेशन टाटा में हो रही है कि जो गोर गरीब जो जनता है, जिसके लिए इसका निर्माण हुआ, जिसके लिए ज़मीनें दी गई, जिसके लिए रिसोर्सेज दी गई, जिसके लिए देश के राष्ट्रपति आज उनका नेतृत्व करते हैं, नीचे के स्तर के ऊपर भी देखिए ऐसी जो घटनाएं और ऐसी जो चीज़ें हो रही है उसको दखल लेना चाहिए। तो एक घटना सामने आई है, लेकिन एडमिशन से लेने से लेकर तो डिस्चार्ज तक के या ट्रीटमेंट तक के भी बहुत सारी खामियां ये हमारे सामने आ रही है। इसीलिए हमने इसके बारे में भी अगले हफ्ते में लक्ष्यविधि लगाने का हम काम करेंगे। आमची एक पिटिशन रवींद्र वायकरजींच्या माध्यमातून आम्ही दाखल केलेली आहे। जर ती निधी समान वाटप झाली तर काही हरकत नाही, पण या पुरवण्या मागण्यामध्ये पण जर देखील समान न्याय जर सर्व लोकप्रतिनिधी दिला नाही, कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधीमध्ये नाही आहोत, आम्ही लोकप्रतिनिधीच्या मागे आमचे जी असलेली जनता आहे
फक्त लोकप्रतिनिधींना खुश करण्याचा विषय नाही, पण त्या मतदारसंघातून जी लोक आले त्यांना कसं तुम्ही वंचित ठेवू? ते काय या राज्याचे भाग नाही आहेत का? मग त्यांनी तुम्हाला निवडून दिलं नाही म्हणून ही भूमिका तुम्ही घेणार आहात का? आणि आमचा तर प्रश्न असा आहे की बा जे आमच्याकडनं गेलेले लोकांनी त्यांची तोंडं बंद काय आहेत? काल पुरवणी मागण्यामध्ये हे जे 40 आमदार गेले तोंडातून एक शब्द काढायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री तुमचे आहेत, मग का निधी तुम्हाला जी पाहिजे तशी ती मिळालेली नाही आहे? आणि म्हणून समान निधी जर मिळाली तर ठीक, नाहीतर मग त्याही बाबतीत आम्ही न्यायालयामध्ये जाण्याचं काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.